पनवेल ते मडगाव आणि सावंतवाडी या उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या आजपासून धावणार आहेत। सुट्टीच्या कालावधीमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून या विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत। मुळशी तालुक्यातल्या पिरंगुट घाटामध्ये खासगी बसनं अचानक पेट घेतला। वऱ्हाड घेऊन ही बस पुण्याच्या स्वारगेटकडे निघालेली होती। दरम्यान घाट चढताना बसच्या इंजिनमधून अचानक धूर निघू लागला। चालकानं प्रसंगावधान राखत सर्व वऱ्हाडींना बाहेर काढून ही बस बाजूला केली आणि त्यानंतर काही क्षणामध्ये बसनं रौद्र रूप धारण केलं। अकोल्यामध्ये कूलरचा शॉक लागला आणि एका 7 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला। कूलरमधले एक तार तुटून त्यामध्ये विद्युत प्रवाह वाहू लागला। खेळता खेळता चिमुकलीचा हात कूलरला लागला। तिला जोरदार धक्का बसला। दरम्यान तिला रुग्णालयात दाखल केलं असता त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता। भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यामध्ये भूमिगत मॅग्नीज खाणीमध्ये पडून कामगाराचा मृत्यू झाला। दगडाचा ढिगारा अंगावर कोसळल्यानं अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। हा कामगार दगावला। या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी मॅग्नीज खाणीच्या कार्यालयाला घेराव घातला। मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि नोकरी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। अमरनाथच्या नगरपालिका वाहन पार्किंगमध्ये चोरी झाली। मध्यरात्री सुरक्षा रक्षक गार्ड झोपेत असताना चोरट्यांनी मोबाईल आणि रोख रक्कम लंपास केली। चोरी सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकातल्या पार्किंगमध्ये चोरी झाली। अमरनाथ तालुक्यातल्या नेवाळी परिसरामध्ये किराणा दुकानातून कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्जची विक्री करणाऱ्या ड्रग्ज डीलरला अटक केली आहे। कल्याण गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचला आणि ही कारवाई केली। खळबळजनक बाब म्हणजे त्याच्या दुकानाची झडती घेतली असता दुकानातून 4.5 कोटींचा एमडी पावडरचा साठा आढळून आला। या प्रकरणामध्ये ड्रग्ज डीलर राजेश कुमार तिवारीला अटक करण्यात आली। हिंगोलीच्या औंढा नागनाथ इथं तलाठ्याच्या शासकीय निवासस्थानावर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली। दगडफेकीपूर्वी अज्ञात व्यक्तीनं फोन करून माझे वाळूचे टिप्पर कोणी पकडले अशी विचारणा केली होती। अज्ञात आरोपींविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये निवडणूक आचारसंहिता उल्लंघन प्रकरणामध्ये तब्बल 1.25 महिन्यानं कारवाई करण्यात आली। बनावट व्हिडिओ पाठवल्या प्रकरणात युवक काँग्रेसच्या 2 पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली। अमोल वानखेडे आणि अरुण गायकवाड अशी त्यांची नावं आहेत आणि त्यांची तुरुंगातून रवानगी करण्यात आली। बीडमध्ये 2 कोटी चंदनाचा साठा जप्त करण्यात आला। यावेळी जवळपास 1200 किलो चंदन जप्त करण्यात आलं। चंदन तस्करीची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली। या कारवाईमध्ये 2 चंदन तस्करांना अटक केली तर आणखी आरोपींचा शोध सुरू आहे।